ती फक्त 3 दिवसांची असताना तिच्या जन्मदात्या आई वडिलांनी तिला रस्त्याच्या कडेला सोडून दिलं। एका भल्या दाम्पत्यानं ज्यांना मुलबाळ नव्हतं त्यांनी तिला दत्तक घेतलं। दत्तक घेतल्यानंतर त्या दाम्पत्यामधील पतीचा 1 वर्षातच मृत्यू झाला, तरी त्या आईने हार न मानता या मुलीचं पालन पोषण केलं। मुलीला चांगली शाळा मिळावी म्हणून शहर देखील बदललं आणि 14 वर्षाची मुलगी झाल्यानंतर तिनंच आपल्या मोठ्या वयाच्या 20-21 वर्षांच्या 2 प्रियकरांसोबत मिळून त्याच दत्तक आईचा खून केला। सिनेमाच्या पटकथेला लाजवेल असा हा प्रसंग घडलाय ओडिसातल्या परलेखमुंडी या जिल्ह्यात। काय आहे या घटनेमागचं सत्य पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सर्वात आधी परलेखमुंडी इथे घडलेल्या प्रकरणाबद्दल काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूयात। तर एक 14 वर्षाची तरुणी आहे, 13 ते 14 वर्षाच्या तरुणीनं आपल्या जन्मदात्या आईचा खून केल्याची घटना 8 ते 10 दिवसानंतर म्हणजे घटना घडल्याच्या 10 दिवसानंतर उघडकीस आली। कशी उघडकीस आली आणि काय होतं यामागचं सत्य ते आपण पाहूया। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 वर्षीय इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनीनं तिच्या 2 वय जास्त असलेल्या मित्रांसह 29 एप्रिलच्या रात्री गजपती जिल्ह्यातील परलाखेमुंडी या शहरामध्ये भाड्याच्या घरात 54 वर्षीय आई राजलक्ष्मी कर यांची हत्या केलेली आहे। राजलक्ष्मी कर ही त्याची दत्तक आई होती, जिने ही मुलगी 3 दिवसांची असताना तिला दत्तक घेतलं होतं। पोलिसांच्या माहितीनुसार तिच्या मुलीचे म्हणजे जी मुलगी जिने हत्या केली तिचे 2 तरुणांसोबत संबंध होते आणि त्या संबंधांना विरोध असल्यामुळे तिने आईची हत्या केलेली आहे। सर्वात आधी 29 एप्रिलच्या रात्री जर तिच्या मुलीने आधी आईला झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर त्याच्या दोन्ही प्रियकरांना बोलवलं आणि नंतर आई झोपेली असतानाच उशी दाबून तिचा जीव घेतला आणि त्यामध्ये तिचा जीव गेल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि सांगितलं की आईला हार्ट अटॅक आलेला आहे आणि हार्ट अटॅक मध्ये त्यांचा जीव गेला। सुरुवातीला सर्वांना यावर विश्वास बसला, कारण आईचं वय 54 वर्ष होतं आणि त्या आईला या आधी सुद्धा एकदा हार्ट अटॅक आला होता। परंतु नंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी भुवनेश्वरमध्ये जेव्हा ही घटना घडली, भुवनेश्वरमध्ये म्हणजे सगळे नातेवाईकांनी जेव्हा त्या राजलक्ष्मी कर यांचा अंत्यविधी केला, त्यानंतर राजलक्ष्मीचा भाऊ असलेले शिबा प्रसाद मिश्रा हे जे आहेत त्यांना मुलीच्या मोबाईल फोनमध्ये इंस्टाग्रामच्या काही चॅट्स आढळल्या। इंस्टाग्रामच्या चॅटवर त्या मुलीने आपल्या प्रियकरांना पूर्ण प्लॅनिंग जे आहे ती सांगितल्याचं आणि त्या चॅटिंगच्या माध्यमातून ते सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस झाल्याचं त्या मिश्रांना कळालं आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांमध्ये धाव घेतली। त्या चॅटमध्ये राजलक्ष्मीची हत्या कशी करायची, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घरातले पैसे कसे घ्यायचे या सगळ्या संदर्भातले माहिती जी आहे ती त्या इंस्टाग्रामच्या चॅटमध्ये होती। मिश्रा यांनी 14 मे रोजी या सगळ्या घटनेसंदर्भात पोलीस कंप्लेंट दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी जे आहे आरोपी मुलगी आणि तिचे जे 2 मित्र जे पुजारी आहेत, मंदिराचे पुजारी होते, त्यातल्या एकाचं नाव गणेश रथ वय 21 वर्ष आणि दुसरा मित्र दिनेश साहू ज्याचं वय आहे 20 वर्ष, अशा तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी पूर्ण हा घटनाक्रम जो आहे तो सांगितलेला आहे। त्यांनी सांगितलं की राजलक्ष्मी आणि त्यांचे पती यांना 14 वर्षांपूर्वी भुवनेश्वरच्या रस्त्याच्या कडेला ही मुलगी सापडली होती। त्यांनी तिला आई वडील नसल्यामुळे त्यांना दत्तक घेतलं आणि स्वतःच्या घरात संगोपन केलं। राजलक्ष्मीचे जे पती आहेत ते 1 वर्षानंतर एका दुर्दैवी घटनेमध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांनी एकटीने या मुलीचं संगोपन केलं। काही वर्षांपूर्वी परलेखेमुंडीला केंद्रीय शाळेमध्ये मुलीला चांगली शाळा मिळावी यासाठी तिथे ते मुलीला घेऊन त्या आल्या राजलक्ष्मी आणि त्यांनी त्यांच्यासाठी शहर चेंज केलं। त्या मूळ भुवनेश्वरला आधी राहत होत्या, तिकडून त्या इकडे आल्या आणि इथे घर भाड्याने घेऊन त्या मुलीसोबत राहत होत्या। काही दिवसानंतरच मुलीचे रथ आणि दिनेश साहू या दोघांशी संबंध त्यांना माहिती झाले। त्या मुलीने दोघांशी ती संबंध ठेवायचे आणि त्यामुळे त्या संबंधांना विरोध त्याच्या आईने केला होता, कारण ते दोघेही या मुलीपेक्षा जवळपास 7 ते 8 वर्ष मोठे होते आणि त्यामुळे मुली आणि आई यांच्या नात्यामध्ये तणाव आला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार रथ जो आहे, गणेश रथ जो मुख्य आरोपी मानला जातोय, त्यानेच मुलीला खून करण्यासाठी परावृत्त केलेला आहे। त्याने सांगितलंय कशा पद्धतीने खून करायचा आणि या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार रत्न सांगितलं की जर तू खून केला तरच आपल्या ज्या समस्या आहे त्या बाजूला होऊ शकतात, आपण सगळेजण 3 जण सोबत राहू शकतो। त्यामुळेच हे दागिने पैसे चोरण्याची सर्व आयडिया जी होती ती गणेश रथ याची होती। 29 एप्रिललाच या मुलीने आपल्या आईला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर आपल्या दोन्ही प्रियकरांना बोलवून आईची हत्या केलेली आहे। आणि यानंतर जे काही घडलं त्यानंतर
पोलिसांना त्याच्या आईच्या भावामुळे ही सगळी घटना कळाली आणि त्या मुलीचा मोबाईल जो आहे तो तिच्या मामाच्या हाती लागल्यामुळे हा जो सगळं काही प्रकरण आहे ते उघडकीस आलं. एका 13 वर्षाच्या 14 वर्षाच्या मुलीने आपल्या 2 प्रियकरांसोबत मिळून आपल्याला दत्तक ज्या आईने घेतलं, जिने आपलं पालनपोषण केलं, संगोपन केलं, त्याच आईचा जीव घेतल्याची ही अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे ओडिसामधली. या संपूर्ण घटनेविषयी सर्वत्र एक हळहळ आणि संताप व्यक्त होतोय. अगदी 14 वर्ष वय, इतक्या कमी वयामध्ये सुद्धा इतकी घृण मानसिकता, नीच मानसिकता जर कोणामध्ये आली असेल तर यामागे नेमकं कारण काय आहे? मोबाईल आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं ही हिंसा आणि ही हिंसेची वृत्ती जी वाढत चालली आहे ती नक्कीच आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय बनलाय. धन्यवाद.